राष्ट्रमाता जिजाऊ आणि शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करू भाषणाला सुरुवात करतो. सर्वप्रथम आदरणीय पुरुषोत्तम खेडेकर साहेब आणि व्यासपीठावरील जमलेले सर्व मान्यवर आणि जमलेल्या बंधू भगिनी यांचं स्वागत. सध्या मी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पर्सनल सेक्रेटरी म्हणून दिल्लीमध्ये काम करतो. मिनिस्ट्री ऑफ MSME मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. आमचं मंत्रालय हे देशाच्या GDP मधलं जवळजवळ 33% कॉन्ट्रीब्युशन हे MSME मधून येतं. देशाची जी एकूण निर्यात आहे त्याच्यामधलं 50% निर्यात हे MSME सेक्टर करतं. 12 कोटी लोकांना रोजगार देण्याचं काम हे MSME सेक्टर करतं. शेतीनंतर सर्वात जास्त लोकांना रोजगार हा MSME क्षेत्रात दिला जातो. MSME मंत्रालयाची स्थापना 2006 साली यासाठीच झाली होती की देशाला जेव्हा विकासाच्या मार्गावर न्यायचं असेल तर उद्योगधंद्यांशिवाय पर्याय नाही. आणि उद्योगधंद्यांमध्ये सगळ्यात महत्वाचा घटक जो असतो तो असतो मायक्रो स्मॉल अँड मीडियम सेक्टर मधले उद्योजक. आणि या उद्योगांना प्रोत्साहन देणं, या उद्योगांसाठी वेगवेगळ्या स्कीम आणणं, या उद्योजकांना हँड होल्डिंग करणं, जसं सरांनी मेन्शन केलं 0 ते 100 पर्यंतचा प्रवास त्यांचा कसा सुखकर होईल याच्याकडे लक्ष देण्याचं काम हे मिनिस्ट्री ऑफ MSME करत असतं. आमच्या मंत्रालयामध्ये 4 वेगवेगळे विभाग आहेत. त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं आहे खादी विलेज इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन, ज्याला KVIC म्हणतो. मुंबईत त्याचं हेडक्वार्टर आहे. खादी आणि ग्राम उद्योग रिलेटेड सर्व ऍक्टिव्हिटीज या KVIC मधून चालतात. याचा टर्नओव्हर मागच्या वर्षी 1 लाख कोटीचा टर्नओव्हर फक्त या आमच्या एका PSUचा होता. याच्यात ग्रामीण भागात काम करणाऱ्या, ग्रामोद्योगमध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी वेगवेगळ्या योजना आहेत. त्याच्यानंतर दुसरा विभाग येतो आमचा NSIC नॅशनल स्मॉल इंडस्ट्रियल कॉर्पोरेशन, ज्याच्यात स्मॉल आणि मीडियम सेक्टर्स मधल्या ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यांना हँड होल्डिंग करणं, त्यांना टेंडरमध्ये पार्टिसिपेट करण्यासाठी मदत करणं. जर मोठं टेंडर असेल तर MSMEsला एकत्र घेऊन त्यांच्या वतीने टेंडर भरायचं कामही NSIC करतं. त्यांना कर्जाची उपलब्धता करून देणं, त्यांच्यासाठी रॉ मटेरियलसाठी सबसिडी देणं, रॉ मटेरियल उपलब्ध करून देणं, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्कीम्स NSIC मधून चालत असतात. त्याच्यानंतर एक आहे कॉईल बोर्ड. नारळाची वरची जे आपण काथ्या म्हणतो, काथ्यापासून जी इंडस्ट्री तयार होते त्याला कॉईल इंडस्ट्री म्हणतात. आणि सांगायला आनंद होतो की मागच्या वर्षी 4000 कोटींची निर्यात फक्त कॉईल बोर्डने केलेली. 4000 कोटीची. जनरली नारळ आपण वरचा काथ्या फेकून देतो, पण त्याच्यापासून वेगवेगळ्या वस्तू जसं मॅट्रेस, पायपुसणी किंवा शोभेच्या वस्तू, आणि त्यातल्या त्यात आता नवीन एक प्रॉडक्ट आम्ही संशोधन करून तयार केलं, त्याला जिओ टेक्सटाईल असं म्हणतो. जर कॉन्ट्रॅक्टर बरेच लोक असतील तर रस्ता तयार करताना जर खाली काथ्याचं एक टेक्सटाईल एक अशी जाळी जर आपण अंथरली तर त्या रस्त्याचं आयुष्य 5 ते 7 वर्षापर्यंत जास्त वाढतं. आणि मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंटने कंपल्सरी GR काढलाय की जे रस्ते प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये बनवले जातील त्याच्यामध्ये 10% कॉईल उत्पादनाने बनवलेली ही जिओ टेक्सटाईल मॅट वापरली जावी. गडकरी साहेबांच्या वेळेस पण या गोष्टींना अतिशय चांगल्या पद्धतीने चालना देण्यात आली आणि याला पुढे नेण्याचं काम राणे साहेबांनी केलं. या कृषीवर आधारित जे वेगवेगळे उद्योग आहेत याच्यामध्ये प्रचंड पोटेन्शियल पण आहे आणि याच्यामध्ये प्रचंड मार्केट पण आहे. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी सांगण्यासाठी मी इकडे आलेलो आहे. दुसरं, मंत्रालयामार्फत चालणाऱ्या वेगवेगळ्या योजना, याच्यामध्ये जी फ्लॅगशिप योजना ज्याला म्हणू आपण, जी जवळजवळ 3500 कोटी हा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा फंड या योजनेसाठी दिलेला आहे, ती म्हणजे प्रधानमंत्री एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्राम. याच्यामध्ये काही नवीन एंटरप्रेन्युअर्स असतील, नवीन उद्योजक असतील, यांना 50 लाखापर्यंतचं कर्ज, 50 लाखापर्यंतचं कर्ज, आणि जे सर्व्हिस सेक्टरमध्ये काम करतात त्यांना 20 लाखापर्यंतचं कर्ज या योजनेच्या माध्यमातून देण्यात येतं. याच्यात 25 ते 35% सबसिडी सुद्धा अवेलेबल आहे. आणि सांगायला अतिशय आनंद होतो की देशभरामध्ये ही योजना अतिशय चांगल्या प्रकारे राबवली जाते. अतिशय चांगले उद्योजक याच्यामधून तयार होतात. मागच्या वर्षाचं एक चांगलं उदाहरण आर्टिकल 370 जेव्हा हटवलं, लोकांना बऱ्याचदा शंका येत होत्या की काश्मीरचं नेमकं इंटिग्रेशन देशाबरोबर कशा पद्धतीने कराल. ज्या हातांमध्ये बंदुका आहेत त्या बंदुका खाली ठेवून लोक कशा पद्धतीने रोजगाराकडे वळतील, कशा पद्धतीने भारताच्या मुख्य प्रवाहात सामील होतील. तर सांगताना एक आनंद होतो सर की 2022 मध्ये जो आम्ही PMGPचा एक पूर्ण डाटा काढला त्याच्यात सर्वात जास्त उद्योजक हे काश्मीरमधून तयार झाले. 1,10,000 लोकांना आम्ही या योजनेच्या माध्यमातून बेनिफिट दिले. आणि काम नेमके कोणते केले तर तिथे ज्या ट्रॅडिशनल इंडस्ट्रीज होत्या, कोणी गालीचे बनवत होतं, कोणी पश्मिना शाली बनवत होतं, काही अत्तराचा व्यवसाय होता, काही फूड प्रोसेसिंग होते, या सर्वांनी या योजनेचा लाभ घेतला आणि कुठेतरी मुख्य राष्ट्रीय प्रवाहात येण्याचा प्रयत्न
या स्कीमच्या माध्यमातून काश्मीरी जनतेने केला. अशा वेगवेगळ्या स्कीम या मंत्रालया माध्यमातून चालवल्या जातात. जे नवीन उद्योजक आहेत यांच्यासाठी PMEGP स्कीम ही अतिशय फायदेशीर आहे. 50 लाखापर्यंतचं कर्ज आपल्याला मिळू शकतं. याची प्रोसेस पण आम्ही एकदम सिंपल ठेवलेली आहे. ऑनलाईन ऍप्लिकेशन करा. तुम्हाला जे 10 सर्टिफिकेट सांगितले असतील ते 10 सर्टिफिकेट तुम्ही ऑनलाईन सबमिट करा. त्याच्यात स्कोर सिस्टीम ठेवलेली आहे, म्हणजे एंड टू एंड डिजिटायझेशन केलेलं आहे. कोणत्याही अधिकाऱ्याचा किंवा कोणत्याही ह्युमन इंटरव्हेन्शन त्याच्यात ठेवलेलं नाही, जेणेकरून कोणाची अडवणूक त्या गोष्टीमध्ये व्हायला नको. जर उद्योजक असेल, जेन्युन असेल, त्याने कागदपत्र दिले, इव्हन DPR सुद्धा इंटरनेटवर अवेलेबल आहेत, आमच्या साईटवरच अवेलेबल आहेत. तर तिथं तुम्ही त्या DPR नुसार तुमचा प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करा, रिपोर्ट सबमिट करा, डॉक्युमेंट सबमिट करा. प्रकरण बँकेकडे जाईल, बँक मॅनेजर त्याला सँक्शन करेल आणि तुम्हाला PMEGPचं लाभार्थी म्हणून काम करता येईल. सुरुवातीला आम्ही 50 लाखापर्यंत मॅन्युफॅक्चरिंग देतो. ज्यांनी ऑलरेडी PMEGPचे हप्ते वेळेवर भरले आहेत आणि काम चांगलं केलं आहे त्यांना PMEGP 2 मध्ये 1 कोटीपर्यंतचं कर्जाचे प्रावधान सुद्धा PMEGP 2 मध्ये केलेलं आहे. आता नवीन रिसेंट चांगला निर्णय झाला आहे. CGTMSE विना तारण कर्ज हे 5 कोटीपर्यंत देण्याचा प्रस्ताव आताच मंजूर झालेला आहे. तर 5 कोटीपर्यंतचं कर्ज हे उद्योजकांना अवेलेबल होऊ शकतं विना तारण. तुमच्या तारणाची गॅरंटी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया घेणार. त्याच्यामुळे बँकांचाही सध्या चांगला सपोर्ट आहे आणि वी आर ऑल्सो वर्किंग व्हेरी हार्ड की बँकांना आपल्याबरोबर घेऊन त्यांना थोडंसं जे लघु उद्योजक आहेत किंवा मायक्रो सूक्ष्म उद्योग जे आहेत त्यांना कशा पद्धतीने प्रोत्साहन देता येईल किंवा त्यांच्याकडे बऱ्याचदा तारण नसतात, तारणाच्या अडचणी असतात, तर कशा पद्धतीने बँकिंग ऑफिशियल्सला सेन्सिटाईज करणं, त्यांच्याकडून काम करून घेणं एक थोडंसं कष्टाचं काम आहे, पण मंत्रालय त्याच्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने काम करते. म्हणून PMEGP मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं, मागच्या 4 वर्षापूर्वी 70% रिजेक्शन बँकांकडून होतं, पण सांगायला आनंद होतो या वर्षी 35% रिजेक्शन बँकांकडून आलेले असतात. तर हा एक अतिशय पॉझिटिव्ह आस्पेक्ट या गोष्टीचा आहे. एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ, हे कायमच आपण म्हणत असतो. त्याच धर्तीवर एक आमची स्फूर्ती म्हणून योजना आहे, ज्याच्यात तुम्ही 500 छोटे छोटे कारागीर एकत्र येतील आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून 5 कोटीची सबसिडी आपल्याला मिळेल. जमीन तुमची आणि एक कॉमन फॅसिलिटी सेंटरचं एक स्ट्रक्चर जर आपण उभं केलं तर 5 कोटीपर्यंतची मशिनरी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया सबसिडी आपल्याला देण्यात या योजनेच्या अंतर्गत देण्यात येते. याच्यात ट्रॅडिशनली काम करणारे जे आपले उद्योजक आहेत ते डेफिनेटली याचा फायदा घेऊ शकतात किंवा एक नेतृत्व गुण आपल्या समाजात असल्यामुळे तुम्ही नेतृत्व करा आणि लोकांना जोडा आणि ही योजना पुढे घेऊन जा. याच्यात फूड प्रोसेसिंग पासून तर ट्रॅडिशनल इंडस्ट्री तर या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला काम करता येऊ शकतं. त्याच्यानंतर एक क्लस्टर डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणून आहे, ज्याच्यात 30 कोटीपर्यंतची सबसिडी आम्ही लोक देतो. ज्याच्यात 10 एस्टॅब्लिश उद्योजक जे असतील, तर फॉर एक्झाम्पल की दुधामध्ये काम करणारे काही उद्योजक आहेत, 10 सपोज ज्यांचे चिलिंग प्लांट आहेत, त्यांनी ठरवलं की आता आम्हाला व्हॅल्यू ॲडिशन करायची आहे, कदाचित आईस्क्रीम, चीज, बटर, पनीर ह्या सगळ्या गोष्टींसाठी पुढे जायचं आहे, तर 10 उद्योजकांनी एकत्र यावं, आमच्या MSC CDP क्लस्टरमध्ये नोंदणी करावी. याच्यात 30 कोटी रुपयापर्यंतची सबसिडी आम्ही देतो. त्याच्यात 70% सबसिडी ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, 15% सबसिडी ही राज्य सरकारांनी, 15% हे 10 उद्योजकांना मिळून त्याच्यात टाकावे लागते. तर या योजनेत वेगवेगळे एका क्षेत्रात काम करणारे जर लोक असतील तर त्यांच्यासाठी ही योजना भविष्यात अधिक चांगल्या प्रकारे मदत करू शकते. बाकी जे बुकलेट्स आहेत ते मी ऑलरेडी विशाल देसलेजींना 3 वेगवेगळ्या भाषांमधले, इंग्लिश, हिंदी, मराठी, ते दिलं आहे. ऑनलाईन पण अवेलेबल आहे आणि आपल्या सगळ्यांच्या व्हॉट्सअपवर वेगवेगळ्या जवळजवळ 38 वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स आहेत, त्या तुम्ही त्याच्यात पाहू शकता. हे झालं फक्त मिनिस्ट्री ऑफ MSME. पण सांगायचा उद्देश आणखी एक की सध्या वी आर फ्लडेड इन इन्फॉर्मेशन आजूबाजूला भरपूर आहे. आपल्या पण त्या इन्फॉर्मेशनचं नॉलेजमध्ये कन्व्हर्जन करणं हे आपल्या प्रत्येकाचं काम आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर तुम्ही साईटवर गेले तर तुम्हाला सगळ्या स्कीम्स विषयी माहिती मिळेल, पण त्या स्कीम्स समजून घेणं, कोणत्या स्कीममध्ये आपण फिट बसतोय, त्या स्कीमचा फायदा आपल्याला कसा घेता येईल, उद्योजक तयार करण्यापासून तर मार्केटिंग सपोर्ट पर्यंतचा सर्व क्षेत्रामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया वेगवेगळ्या स्कीमच्या माध्यमातून मदत करत असते. मार्केटिंगसाठी सुद्धा आम्ही सपोर्ट करतो. इव्हन पेटंट रजिस्ट्रेशनसाठी 5 लाखापर्यंतची मदत आहे, GI रजिस्ट्रेशनसाठी आहे. यू नेम इट की तुम्हाला कोणत्या याच्यात मदत हवी, त्यासाठी स्कीम्स. फक्त या स्कीम्सचं अवेअरनेस तुम्हाला असलं पाहिजे, तुम्ही तेवढे जागरूक असले पाहिजे. आणि मुळात मला इन्फॉर्मेशन दिली की बरेच नवीन उद्योजक किंवा स्टार्टअप्समध्ये काम करणारे मुलं मुली पण या फंक्शनसाठी येणार आहेत आणि काही नवीन उद्योजक बनणारे मुलं पण आपलं फंक्शन अटेंड करणार आहेत.
तर ह्या सर्वांना सांगण्यासाठी माझ्याकडे एवढंच आहे की स्टेजवर ते स्टॉलवर बसलेले आहेत ते त्यांनी अचीव्ह केलं, पण नवीन मुलांनी स्वतःचं एक आपण त्याला इंग्लिशमध्ये स्वॉट अनालिसिस म्हणतो की स्ट्रेंथ तुमची नेमकी काय, की जमेच्या बाजू नेमक्या कोणत्या आहेत आणि त्या जमेच्या बाजूंना विचारात घेऊन तुम्ही कोणत्या व्यवसायात उतरलं पाहिजे. त्याच्यानंतर तुमचे स्वतःचे विकनेस काय असू शकतात, म्हणजे ज्या भागामध्ये तुम्ही राहता तिकडे ते रॉ मटेरियल अवेलेबल होणार आहे का, रॉ मटेरियल जर अवेलेबल नसेल तर तो धंदा करण्यात मग तेवढं प्रॉफिट मार्जिन राहते का, नेमकं फायनान्सेस तुम्ही कसे उभे करणार, बॅकग्राऊंड नेमकं तुमचं काय आहे, तुम्ही फ्युचर तुम्ही फॉरवर्ड लिंकेज नेमकी कुठे केली, म्हणजे बनवलेला माल तुम्ही विकणार कुठे, असं सगळं नियोजन तुमच्या मनामध्ये पहिलेच असलं पाहिजे. असं नाही की कोणीतरी मित्र करतोय, शेजाऱ्याने केलं, याने सुचवलं, अशा पद्धतीने व्यवसायात उतरू नका. पूर्ण तयारीनिशी उतरा, त्यातल्या त्यात पूर्ण सर्व गोष्टींचा सर्वांगीण अभ्यास करा. प्रत्येकाकडे इंटरनेट आहे, इंटरनेटवर प्रचंड प्रमाणात माहिती उपलब्ध आहे. मी तेच म्हणतोय की वी आर फ्लडेड इन इन्फॉर्मेशन. त्या इन्फॉर्मेशनचं कन्व्हर्जन स्वतःच्या ज्ञानामध्ये करायचं आणि त्याच्यानंतर स्वतःची एक थॉट प्रोसेस डेव्हलप करा की नेमकं तुम्हाला कोणत्या व्यवसायामध्ये उतरायचं आहे आणि त्याच्यात काम करायचं. स्टेजवर बसलेले आणि खाली बसलेले भरपूर चांगले उदाहरणं आहेत की ज्यांनी 0 पासून 100 पर्यंतचा प्रवास केला. पण नवीन मुलांसाठी मी 2 ते 3 एक्झाम्पल्स देणार आहे जे माझ्याबरोबर माझे स्कूल फ्रेंड्स होते. पहिला एक विक्रांत सूर्यवंशी म्हणून माझा मित्र आहे, तो आलेला पण असेल, तुम्ही त्याला नंतर भेटूही शकता. त्याने B.Pharm केलं, M.Pharm केलं, PhD केली, त्याच्यानंतर अकॅडमिक्समध्ये पण 3-4 वर्ष त्याने काम केलं. आता B.Pharm M.Pharm मध्ये काम करत असताना सगळं बेसिक नॉलेज तर मिळालं की ड्रग्स कसे बनतात, ड्रगच्या क्वालिटीज काय असतात, त्याच्यानंतर मग मार्केट नेमके काय असतात, मार्केटची साईज नेमकी कुठे आहे, ऑपॉर्च्युनिटीज कुठे आहे. त्यांनी संशोधन करून एक मॉलिक्यूल तयार केला आणि एक स्वतःची कंपनी टाकली आणि युनिकोड नावाचा एक प्रॉडक्ट तयार केला. आता 2020 जानेवारीमध्ये त्याचं स्टार्टअपचं रजिस्ट्रेशन आहे. सांगायला आनंद होतोय सर, या वर्षाचं क्लोजिंग त्याचा 25 कोटी रुपयाचा टर्नओव्हर या वर्षी. आणि विक्रांत असेल तर हात वर, विक्रांत. आणि पुढच्या वर्षी त्याचा टर्नओव्हर हा 50 कोटीच्या पुढे जाणार आहे, कारण ते पेटंटेड प्रॉडक्ट असेल. आणि आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या सर्व गोष्टी हा करतो. ज्या गोष्टी पूर्वी 100% इम्पोर्ट होतो त्या सर्व इम्पोर्ट याच्या एका प्रॉडक्टने थांबला आणि आज पूर्ण इंडियन फार्मा इंडस्ट्रीला तो सप्लाय करतो. दुसरा माझा मित्र आहे, हे माझे शाळकरी मित्र सर, चेतन सोनवणे म्हणून. आता ऑर्गॅनिक हा एक बजवर्ड बनला आहे की प्रत्येकाला ऑर्गॅनिक फूड हवं असतं, प्रत्येकाला ऑर्गॅनिक विषयी जाणीव तयार व्हायला लागली. आणि चेतनने त्याची एक अलिगो हॉरायझन म्हणून कंपनी आहे सर, तर त्याने त्याच्यात बायो फर्टिलायझर, बायो पेस्टिसाइड्स आणि मायक्रो न्यूट्रियन्स याच्यावर तो गेल्या 7-8 वर्षापासून काम करतो. मागच्या वर्षाचा टर्नओव्हर सर 49 करोड होता आणि आय एम शुअर की येणाऱ्या 5 वर्षामध्ये ती कंपनी 100 कोटीच्या घरात 100% जाणार आहे सर. चेतन आला असेल तर एकदा हात वरती. मी यांचे उदाहरण का देतोय, विक्रांत, चेतन, आम्ही स्कूलमेट. बॅकग्राऊंड प्रत्येकाचं हंबल, म्हणजे कोणाचे वडील शेती करायचे, कोणाचे वडील शिक्षक. असं काही नाही की अचीव्ह करण्यासाठी तुम्हाला काहीतरी पूर्वपार परंपराच असली पाहिजे किंवा काही. ह्या मुलांनी, माझ्या मित्रांनी सर्व बॅरियर्स तोडले आणि एक ह्या लेवलला आज पोहोचलेले. आणि 5 वर्षानंतर जेव्हा परत या अधिवेशनाला आपण सर्व जमू तर ही मंडळी ह्या स्टेजवर असल्याशिवाय राहणार. सरकारमध्ये काम करत असताना आणखी फक्त 2 उदाहरणं देतो की ऑपॉर्च्युनिटीज प्रचंड आहेत. मागच्या आठवड्यातच डिफेन्सचं एक डेलिगेशन भेटायला आलं होतं. आत्मनिर्भर भारत बनण्यासाठी, भारतमध्ये डिफेन्सचे सगळे प्रॉडक्ट बनण्यासाठी काय नेमकं करावं लागेल याच्यावर MSME आणि डिफेन्स मंत्रालयाची चर्चा होती. कारण कोणतेही प्रॉडक्ट जेव्हा तयार होतं सर तर एक वेंडर इकोसिस्टम तयार होणं फार गरजेचं असतं. जसं महिंद्राचा प्लांट इथं बनलाय तर कार तर महिंद्राची बनते, पण नट बोल्ट बाकी छोट्या मोठ्या गोष्टी तर त्या आजूबाजूच्या MSMEs तयार करत असतात. त्यांनी 52,000 वेगवेगळ्या कॉम्पोनंटसाठी आम्हाला विचारलं की याच्या आम्हाला MSME द्या सर. 52,000. 6 महिन्यापासून आम्ही शोधतोय, 2,500च फक्त वेंडर रजिस्टर करू शकलो. एवढी प्रचंड ऑपॉर्च्युनिटी नेटवर्क अवेलेबल पण आहे. तुम्ही नेमकं काम काय करतायत, ऑपॉर्च्युनिटी कुठे आहे हे थोडं शोधलं तर बॅकवर्ड लिंकेज आणि फॉरवर्ड लिंकेज ही एकदा कनेक्ट होईल आणि त्याच्याने व्यवसाय करायला आणखी प्रेरणा मिळेल. आणि प्रॉफिट हा एक फार परवलीचा शब्द आहे. त्याच्यामुळे व्यवसाय करत असताना आपण त्याच्यात नेमकं इनपुट्स काय देतोय आणि त्याच्यातून आउटपुट काय निघणार आहे याचा एक सर्वंकष विचार केल्यानंतरच नवीन व्यवसायामध्ये उतरावं असं मला वाटतंय.
त्याच्यानंतर काही इंडस्ट्रीजचं मी फक्त आकडे सांगत जाणार आहे, त्याच्याने तुम्हाला कल्पना येईल की, आणि ह्या ज्या इंडस्ट्रीज मी सांगतो या प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये येणाऱ्या पुढच्या 10 वर्षामध्ये डबल डिजिट ग्रोथ असणार आहे. एक ब्युटी अँड वेलनेस इंडस्ट्री, म्हणजे ब्युटी पार्लर आणि वेलनेसमध्ये काम करणारे जे लोक आहेत, तर ही इंडस्ट्री जवळजवळ $3,000 बिलियन, म्हणजे आजच्या तारखेला ही 2,60,000 कोटीची इंडस्ट्री फक्त भारतामध्ये. आणि याच्यात महिलांचा सहभाग हा 70% आणि सर्वात महत्वाचा, आतापर्यंत महिला जास्त पार्लरमध्ये जायच्या, आता मुलंही पार्लरमध्ये जायला लागली. सो जस्ट इमॅजिन की अर्धी पॉप्युलेशन परत याच्यात इन्व्हॉल्व्ह होणार आहे. तर भविष्यामध्ये या क्षेत्रामध्ये किती स्कोप असणार आहे. आजीबाईचा बटवा आणि या सगळ्या गोष्टींमधून ट्रॅडिशनल आयुर्वेद नॉलेज तर आपल्याला होतच, पण मग त्याच्यामध्ये काही संशोधन करून आपण काही असे प्रॉडक्ट्स बनवू शकतो का की ज्याच्यामुळे ब्युटी आणि वेलनेस इंडस्ट्रीमध्ये काही क्रांती करता येईल. किंवा कोणतेही काम कोणत्याही क्षेत्रातलं असू द्या, मग ते आता जावेद हबीब मोठा बनवू शकतो, तिथे एखादा पाटील का नाही स्वतःची सलून चेन चालू करू शकतो, हा एक महत्वाचा प्रश्न. त्याच्यामुळे कामाचं स्वरूप काय आहे, त्याच्यापेक्षा तुम्हाला इंटरेस्ट कुठे आणि तुम्ही भविष्य कशात घडवू शकता हे पाहणं फार महत्वाचं आहे. दुसरं, अगरबत्ती दिसायला फार छोटी आहे, अक्षरशः 4-5 वर्षापूर्वी 1,000-1,200 कोटीची तर आपण आयात करत होतो. या वर्षीपर्यंतचा या पूर्ण इंडस्ट्रीची साईज ही 12,000 कोटीपर्यंत. रॉ मटेरियल अवेलेबल आहे, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. मग कमीत कमी हे आत्मनिर्भर अगरबत्ती बनवण्यात तरी बनवूया. महिलांचे बचत गट असतील, पुढाकार घ्या, आणि याच्यातून ही पण एक चांगली इंडस्ट्री आहे, त्याच्यात डबल डिजिट ग्रोथ असणार आहे. सगळ्यात महत्वाचं, टॉय इंडस्ट्री. भारत जवळजवळ 90% खेळणी आयात करत होता, पण थँक्स टू करोना की चायनाची मोनोपॉली आता थोडी बऱ्यापैकी कमी झाली. ही इंडस्ट्री $170 बिलियन ग्लोबली, 170 बिलियन. आता हिशोब करा हा कुठे जातो. याच्यात जर आपण काही इनोव्हेटिव्ह खेळणी घेऊन आलो, आपण काही क्वालिटी प्रॉडक्ट्स घेऊन आलो, 2 गोष्टी याच्यात सगळ्यात जास्त महत्वाच्या असतात, क्वालिटी अँड स्टँडर्डायझेशन. याच्यावर जर खेळता आलं आपल्याला तर आपण या इंडस्ट्रीमध्येही ग्लोबल प्लेअर बनवू शकतो, चांगले रोजगार देऊ शकतो आणि चांगले कनेक्ट करू शकतो. ऍक्च्युली सांगण्यासारखं भरपूर आहे, पण थँक्यू सो मच, तुम्ही सर्वांनी मला बोलवलं आणि थँक्यू.